मित्रांनो, खरं तर मी ना बाली हाऊसला जायचं होतं आणि मी दुसऱ्याच रोडनी आतमध्ये आलो आणि आता ह्या जंगलातून अगदी पाय वाटेनं इथल्या गावच्या लोकांनी सांगितलं इकडून तुम्ही जाऊ शकता. मला अतिशय दमायला झाले. खरं तर असा ह्या भयानक प्रसंग आणि एकटाच आहे. तर आत्ताच इथे ह्या पाड्यातल्या लोकांनी सांगितलं वाघ येतो, कारण हे सगळं जंगल आहे ना राष्ट्रीय संजय गांधी उद्यानाच्या अंडर येत. आणि इकडे अशी छोटीशी घरं आहेत, एक दोन घरं आहेत. ह्या एक दोन घरामधून थोडीशीच वस्ती आहे, कुठे कुठे ती. आणि इथले एक रहिवासी सांगत होते इकडे बिबट्या फिरतो. तर हे सगळं असं जंगल आहे आणि मी ह्या जंगलातून असा एकटाच वाट काढत चाललोय शोधत. मला जायचंय बाली हाऊसला. अतिशय दम लागलेला आहे. बघा, मी आता इकडून असं आलोय, ह्या बाजूने आलोय. ही पायवाट आहे, हे सगळं जंगल आहे, हे सगळं जंगल आहे, हे सगळं जंगल आहे. मनामध्ये तर भीती आहे, परंतु काय, आपल्याला शूटला पोहोचायचंय. 8चं कॉल टाइम आहे. तर आता इथे हा रस्ता जातोय, काही घरं पण दिसत आहेत इथे, एक दोन. तर इथे कोण भेटलं तर त्यांना विचारूया. हा, खरं तर शूटिंग मधला हा पहिलाच प्रसंग आहे. अशा कठीण अवस्थेत मी शूटला जातोय. हे तारकड आहे का? कुणाला तरी विचारतो. हे गाव आहे. गाव म्हणण्यापेक्षा 5-7 घरं दिसत आहेत. मी आलो इथे रोडला. ही घरं दिसत आहेत इकडे, आणि इकडे येऊन कोणाला. मित्रा, हे तारकाड आहे ना? तारकाड आहे. मग कुठं? तारकाड्याला TMC स्कूल 101ला जायचं आहे, बाली हाऊसला. कुठून जाऊ? इकडून लांब आहे का अजून इथून? हे पायवाट पुढे जाते ती, या खालच्या बाजून जाते ती ना? थँक्यू. अरे तिकडे त्या बाजूला उतरलो ना, तिथून रस्ताच माहित नाही, आणि तिकडून असं आलं चालत मधून. हे इकडे हे 5-7 घर आहेत. एकदम लोक प्रवास कसा करतात माहित नाही. एकदम जंगल आहे. कुत्री भुकणं इतका वाईट आहे का मी? परत आता या जंगलात. दादा,
ते तारकड्याला जायचं आहे. खालून जाऊ का इथं वरून जाऊ? खालून जाऊ ना. बघा किती भयानकपणे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मी वाट चुकलेलो आहे. अजून काय सापडेल असं वाटत नाही लवकर. बघूया. कॉल टाइम होऊन गेले. 8:30चा कॉल टाइम आहे. तरी हो इथे एक समोर व्यक्ती बसलेली आहे. काय ती संडासला बसली का? आता इकडे पुढे भयंकर परिस्थिती आहे. डोंगर हे सगळं जंगल आहे. मुंबईच्या कुशीत हे वसलेलं राष्ट्रीय संजय गांधी उद्यान ठाण्यापर्यंत पसरलेलं आहे. मित्र बसलेले त्यांना विचारूया. दादा तारकड्याला जायचं आहे बाली हाउसला. मालूम नहीं आपको? आप किस शूट के लिए आए? शूट के लिए आए? काम पे. गगड़ बांधकाम. ये तारकड़ा किधर है ये भी नहीं मालूम. दादा तारकड़ा कुठे आला वो? हा हा पानखंड्यावरूनच आलो आता इकडून. मला तारकड़ा बाली हाऊसला जायचं आहे. ते TMC स्कूल नाही का तिकडे? तकरडा. तकरडा हा. हा हा बर बर बर. खूप फिरलो. तिकडून पानखंडा रोड वरून आलो ना चुकीचा. तिथं ओवळ्यावरून त्या दुसऱ्या रस्त्याने वरती यायला पाहिजे होतं ना. हा हा. आता इथून कुठून जाऊ का? इथून जाऊ का? तारकडा ना काय म्हणतात? तकरडा. तकरडा. हा तकरडा. हा हा हा. पुढे आहे का तिकडं? हा हा. बाली हाऊस ना. घाम काढला हो एवढं कधी. तसं मी राहायला खूप लांब आहे. चेंबूर माहिती आहे का ऐकून? वाशी साईड कुर्ला त्या साईडला. ही शूटला एक भूमिकन्या नावाची सिरियल आहे. मी सिरियल मध्ये काम करतो. तर ते आणि तिकडे ओवळ्याला ते बरेचसे सारे स्टुडिओ आहेत ना. ओवळ्यावरून आत आल्यानंतर ते कोणता रोड? पानखंडा रोडला फार लास्ट पर्यंत आहेत. मी म्हटलं तिकडेच कुठेतरी असेल आणि सगळं इकडे वांदा झाला. चुकून आलो. इकडे असेल का बाली हाऊस? ह्या रोडने खरं तर मला यायला पाहिजे होतं. इकडे आहे पुढे कुठेतरी. खरंच कठीण कठीण आहे बाबा. आणि बाबा संध्याकाळी निघायचं म्हटलं तर
काय गाड्याने रिक्षाने कसं येणार? रिक्षा तरी भेटतील का इकडून यायला? कुठे शोधून काढले बघ लोकेशन. बरं, ॲड्रेसही व्यवस्थित दिलेला नाही. माणूस सांगतो ना किती त्रास झालाय ते. एकदम डोंगराच्या पायथ्याला. अजून तरी मला वाटत नाही की ते जवळपास आले. मित्रांनो, माझा कसा घामाने डबडबलाय. खूप सारासं खूप चाललोय, भयंकर चाललं हे अशाच पूर्ण जंगलातून. तरी अजून सेट यायचे काही लक्षणे दिसत नाहीत. हाताचा अडचर येतोय. बाली हाऊस कुठे आलंय? कठीण. पानखंड्याला मी थोडं आतमध्ये आल्यानंतर मॅपच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मला जरा शंका वाटत होती. परंतु नंतर पुढच्या बाजूने मला मॅपवर दाखवायला लागलं की जाता येते. व तिथे एका ग्रस्तांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या मधल्या वाटेने, म्हणजे ह्या जंगलच्या रस्त्याने तुम्ही जाल. जर मी पानखंड्याला परत गेलो असतो आणि तिकडून जर यायचं म्हटलं असतं तर जवळजवळ 1-1.5 तास माझा गेला असता. आणि आता 8:30 वाजले. कॉल टाइम 8चा आहे. दादा, बाली हाऊस कुठे आला? बाली हाऊस आतमध्ये. बर, जरा बघा हे इकडे तारकडा असं काहीतरी गावाचं नाव आहे. खूप अशी घरं लांब आहेत. त्या बाजूला बिल्डिंग चालल्यात. इकडेच आहे का मला माहित नाही. आता एक जण म्हणलंय आतमध्ये, तर चला बघूया आतमध्ये जाऊ. आयुष्यातली ही पहिली घटना आहे की मी अशा पद्धतीचा शूटवरती जाण्यासाठी इतका त्रास झालाय. कोणतरी येत आहे समोर. हे बाली हाऊस कुठं आलं? बाली हाऊस, बाली हाऊस शूटिंग कुठे आहे का?
तोपर्यंत तुम्ही बघा हे सुंदरसं जंगल. खूप आतमध्ये आहे दादानो. नुसतं आपलं माले हाऊस म्हणून सांगितलंय. कसं कुणाला माहित आहे का? ॲड्रेस तरी पूर्ण द्यायचा. इथं सुंदरसं घर आहे. इथे शूटिंगची गाडी आहे. व्हॅनिटी दिसते. ये कौन सा शूट है? ये सीरियल का शूट, मराठी सीरियल का. भूमि कन्या. बेस किधर है इसका? इसका बेस उधर है. किधर? क्या बोलते हैं, अभी नीचे लंबा है. बेस इधर है, शूटिंग इधर चल रही है. हाँ रुकते आर्टिस्ट लोग किधर रुकते? आर्टिस्ट लोग अभी तो आए. किससे मिलना पड़ेगा? हाँ, किससे? वहाँ पे अंदर से वो रेंज है. हे बघा पाड्यावरती ही सरपणासाठी आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही जळण म्हणून वापरण्यासाठी उन्हाळा पावसाळा आता हे जे बांधून ठेवतात आणि ह्याचे जळण ठेले लावून ठेवतात आणि ते चुलीसाठी वापरलं जातं. एकदम ग्रामीण पाड्या आहेत. इथं जनरेटर वगैरे आहे. हा बेस आहे. पोचलोय. आत्ताच गाड्या बिड्या आल्यात तरी मी म्हणायचं तर लवकर पोहोचलो. तर मित्रांनो, आपण आता शूटच्या ठिकाणावरून तर चला व्हॅनिटीकडे आलेलो आहोत. व्हॅनिटी आली. व्हॅनिटीमध्ये कलाकारांना बसायची सोय आहे. बसण्याची सोय. बरेचसेच ओळखीचे कलाकार आहेत. तर भेटूया त्यांना. व्हॅनिटीमध्ये जाऊ. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच. आणि भेटूया चला आपल्या ह्या मित्रांना. धन्यवाद. नमस्कार.